नमस्कार मित्रांनो, आज आहे उत्पन्न एकादशी। आज या दिवशी तुम्ही हा तुळशीचा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये धन आणि दौलतची अजिबात कमी होणार नाही। तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर चला, आज उत्पन्न एकादशीला तुळशी संबंधित आपण या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर लक्ष्मी देवीची होईल कोप। उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करायचा ही परंपरा आहे। या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांपासून शुद्धी मिळते। त्याचबरोबर या दिवशी तुळशी संबंधित या नियमांचे देखील पालन केले पाहिजे। तर चला मग आजच्या लेखामध्ये आपण सांगूया तुळशी संबंधित काही नियम जे आहेत ते आपण जाणून घेऊया। दर महिन्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात एकादशीचे व्रत उपवास केला जातो। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी व्रत असतात। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात, कारण मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विश्वाचे रक्षक भगवान विष्णूच्या शरीरातून देवीचा जन्म झाला होता। त्यानंतर तिने मूर राक्षसाचा शिरच्छेद केला। त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला उत्पन्न एकादशी व्रत उपवास केले जातात। उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे। या दिवशी एकादशी देवदशी पूजा केली जाते। एकादशीच्या दिवशी देवाचीही पूजा केली जाते। या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचे शुद्धीकरण होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। त्याचबरोबर या दिवशी तुळशी संबंधित नियमाचे पालन करणे देखील खूप आवश्यक आहे। तर असे मानले जाते की जर या दिवशी नियमाचे पालन केले नाही तर माता लक्ष्मी नाराज होते। उत्पन्न एकादशी तिथी कधी आहे? या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12:49 सुरू होईल। ही तिथी दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:38 संपेल। एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होत असल्याने उद्या 15 नोव्हेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळले जाईल। उत्पन्न एकादशीला तुळशीशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा। तुळशीच्या झाडाला पाणी देऊ नका। हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की तुळशी माता एकादशीला भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करते। त्यामुळे धार्मिक शास्त्रामुळे या दिवशी तुळशी मातेला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे। जर तुम्ही या दिवशी खराब किंवा स्वच्छ हाताने तुळशीला स्पर्श करून दर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीला कधीही तुळशीच्या रोपाला किंवा अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये। असे मानले जाते की तुळशीच्या रोपाला खराब किंवा स्वच्छ हाताने स्पर्श केल्यास आयुष्यात दुर्दैव येते। तर चला मित्रांनो, व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि या एकादशीला हे तुळशीचा उपाय नक्की करा।